काय असेल येणाऱ्या 6 षटकांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. कारण की प्रत्येक संघाला 3-3 षटकं खेळायला मिळणार आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अतुल ठाकरे. समीर हवेमध्ये चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलतोय आणि सहज त्यानं रिटर्न करतोय. हलुकचिक. समीर आणि निमेश थापड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 18 चेंडूमध्ये एक टार्गेट सेट करायचा आहे. मी म्हणेन 35च्या पुढे जावं लागेल कारण संध्याकाळचा सत्र आहे. जसं लवपाडा संघाच्या कर्णधारांनी म्हटलं की नक्कीच या ठिकाणी धावसंख्या एक चांगली सेट करणं गरजेचं, कारण की गोलंदाजांना सुद्धा लढण्यासाठी आणि लढण्यासाठी काही ना काही करावं लागेल. ऑफसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा सहज त्याने खेळला. चांगलं शतरक्षण झालंय. अलाउन द कार्पेट खेळणं पसंत करतात हे खेळाडू आणि नक्कीच अर्थातच आपण जर पाहिलं तर तांबडमाळ या संघाच्या माध्यमातून खेळत असताना हे शतरक्षक सुद्धा चांगलं शतरक्षण करत असताना आपण पाहतोय. 3 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलाच षटक सुरू आहे. 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 2 धावा या धावफलकावरती लागल्यात. 2 फलंदाज समीर बुरकुंड आणि निमेश थापड हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टॉप एज लागला. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. लागल्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार. ग्राउंडचा जर मॅप असता आणि कुठल्या क्षेत्रामध्ये किती धावा आल्यात असं माहिती पडलं असतं मला वाटतंय तर नक्कीच या क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर धावा आल्यात हे आपल्याला बघायला मिळालं असतं. कारण की ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं गेलं आहे, काही मिसफील्ड सुद्धा झाल्यात. स्क्वेअर ऑफ द विकेट जास्तीत जास्त धावा येताना आपण कालपासून पाहिलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. शरीरापासून लांब चेंडू टाकला. गॅपमध्ये चेंडू झाला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी, कारण की अंतर भरपूर होतं शतरक्षक आणि चेंडूमध्ये. हे नक्कीच ओळखलं होतं आणि त्यामुळं मी म्हटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. कारण खाली क्षेत्र होतं. खाली क्षेत्रामध्ये समीरने चेंडूला टाकलं आणि रिलॅक्स झाला. हे नक्कीच बघायला मिळालं कारण की या 4 धावांचे धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर डाहुर येताच्या फलंदाजाला नक्कीच साजेशी हवा. मात्र त्या क्षेत्रामध्ये उजव्या हाताचे फलंदाज चांगले स्कोर करत असताना आपण पाहू शकताय. जसं म्हटलं जातं की जर तुमचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पडत असेल तर तुम्हाला ऑफस्टम्प हा किंवा मग ऑफसाईडचा एरिया हा पॅक करायचा असतो. त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र भरपूर क्षेत्र या ठिकाणी परिवर्तित केलं जाते क्षेत्ररक्षण. धावफलक 10 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर समीर बुरकुंड 2 चौकार बॅक टू बॅक त्याने खेळलेले आहेत आतापर्यंत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय शतरक्षक. वाईडिश लॉंगॉन क्षेत्रातला शतरक्षक चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. थ्रो बघा अतिशय सुरेख ॲक्युरेट थ्रो येताना दिसतोय. तो म्हणजेच योगेश यांचा. धावसंख्या 11 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाचा एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा अतुल ठाकरे बॉलिंग मार्कवर. अतुल नावाचे 2 खेळाडू आपल्याला असोसिएशन मध्ये नक्कीच चांगले नावाजलेले बघायला मिळतात. दरम्यान हा चेंडू वाईड बॉल. वाईडनं धावफलक पुढे सरकेल. ती म्हणजेच 12 या धावफलकावरती. एक वाईड आणि एक बाउन्सर हा तुम्ही टाकला या षटकामध्ये हे सूचित केलं जाते अतुल ठाकरे यांना. अतुल म्हटलं की अतुल नडगे आणि अतुल ठाकरे हे 2 खेळाडू कमी वयामध्ये चांगलं नाव कमावणारे हे 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा जेव्हा अतुल ठाकरे येईल तेव्हा तेव्हा नक्कीच अतुल नडगेची आठवण येईल आणि अतुल नडगे ज्यावेळेस येईल त्यावेळेस अतुल ठाकरे याचा उल्लेख करणं नक्कीच योग्य समजन, कारण की एक चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. दरम्यान हा चेंडू डॉट खेळला गेला. धावफलक पुढे सरकवला गेला, थांबवला गेला या षटकामध्ये. तो
तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. एकूण किती लिगल चेंडू टाकलेत तर एकूण चेंडू टाकलेत ते 7, त्याच्यामध्ये 6 चेंडू लिगल आणि 1 इल्लीगल म्हणजेच वाईड चेंडू या ठिकाणी. त्याला सुद्धा फार महत्त्व आहे. हे वाईड आणि नो जे ठरवलं गेलं त्याचा सुद्धा एक हिस्ट्री आहे आणि त्याला सुद्धा म्हटलं गेलं की या एक्स्ट्रा धावावरती एक्स्ट्रा चेंडूवरती धावा का दिल्या गेल्या. तर या अगोदर इनिंगच्या मॅचेस व्हायच्या. जेव्हा सुरुवातीला क्रिकेट सुरू झालं इनिंगमध्ये भरपूर जण वाईट टाकत राहायचे आणि फलंदाजाला त्रास देत बसायचे. त्यामुळं हो 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 काय सुंदर चेंडू. मात्र आपण पाहतो वाईट बॉल जातोय डाऊन द लेग. नवीन गोलंदाजाला योगेश बरफ नावाचा हा खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने काम त्याने केलेलं आहे. तर हे जे चेंडू एक्स्ट्रा चेंडू जे टाकले जातात त्याला आळा घालण्यासाठी वाईड नो या चेंडूंना धावा ह्या प्रदान केल्या गेल्या त्या रूपात. तर नक्कीच आपण पाहू शकतो जर तुम्ही एक्स्ट्रा चेंडू टाकाल तर तुम्हाला त्या एक्स्ट्रा चेंडूचा दंड भरावा लागेल. अशा पद्धतीने एक्स्ट्रा धावा आपण नक्कीच बघायला मिळतोय. आता मात्र आपण पाहू शकतो काय घडेल काय बिघडेल. ते मात्र एकही धाव नव्हती तिथे एक धाव हे मिळाले जाते ओव्हर थ्रोच्या रूपानं. कसली धावचित. यस थँक्यू. रनआउटच्या रूपानं रिव्ह्यू या ठिकाणी मागितला गेलाय फिल्डिंग साईडकडनं जो की एकच रिव्ह्यू आपण देतो प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक इनिंगमध्ये प्रत्येकी संघाला. बघूया काय होत आहे. नॉट आउट आहे लक्षात घ्या. भरपूर कधीच बॅट ही लँड झाली होती त्या क्रीजमध्ये त्यामुळे धावफलक आपण पाहतो एका धावेनं पुढे सरकलाय. तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. दरम्यान धावसंख्या आहे ती 14. योगेश याचा पुढचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय निमेश तापड्यांच्या माध्यमातून. एक धाव सहजतेने मिळाली. धावफलक पुढे सरकवला गेला तो म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. योगेश गोलंदाजी मार्कवरती आलाय. आजच्या दिवसातला हिरो ठरलेला आहे. भरपूर वेळा त्याने मॅचेस वाचवलेल्या आहेत. चांगला क्रिकेट त्याने खेळलाय आता गोलंदाजी मार्कवरती. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक आपण पाहू शकतो वैभव त्या ठिकाणी चेंडूला फंबलिंग करत असताना उचलतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघा समीर याची रनिंग बिटवीन द विकेट. बघा अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतंय आणि त्याच्या जोरावरती धावफलक 2 पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत या दुसऱ्या षटकाचे. धावसंख्या झाली ती एकूण 17 धावा धावफलकावरती लागल्यात. समीर भुरकुण 2 चौकार आणि 2 सिंगल तसेच एक डबलच्या जोरावरती नक्कीच चांगली कामगिरी करत असताना स्ट्रेट ड्राईव्ह. शतरक्षक नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाजूनं 4 धावांसाठी. मग समोर टाकतायत तुम्ही पायाच्या आसपास जर मारा करतात किंवा मग ओव्हरपिच डिलिव्हरी टाकतात याचाच अर्थ तुम्हाला समोरच्या व्ही शेपमध्ये शतरक्षण हे नक्कीच आपण पाहतोय. पंच जर कदाचित बेल्स राहत नसतील तर काढले तरी चालतील. हवा आहे. दरम्यान धावसंख्या आहे ती 21 धावा. 35 ते 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाचा. अष्टभुजा लहुपाडा या संघाचा. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बोनसच्या बाजूने धाव
वाटचाल करताना एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न, नशिबाची साथ शतरक्षकाला मिळाली. चेंडू थांबला, मात्र या ठिकाणी किती धावा काढल्यात तर 3 धावा पूर्ण झाल्या. 3 धाब्याने धावफलक पुढे सरकवला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 24. या दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आपण पाहतोय की एक चांगलं क्रिकेट कालपासून आपल्याला बघायला मिळालं आहे आणि जी स्पर्धा आयोजित केली आहे ती स्पर्धा आपण पाहू शकता अष्टविनायक एक्सपोर्ट्स पलाटपाडा यांनी आयोजित केलेली या शेलार मैदानावरती. राईट अप ओर द विकेट. सुरेख फटका आहे, फक्त चेंडूच्या लाईन मध्ये आला आणि जबरदस्त एबी डिव्हिलियर्स स्टाईलच्या पद्धतीने इथे आपण पाहू शकतो षटकार आला. या षटकाराशी धावफलक पुढे सरकला जातोय. 30 धावा धावफलकावरती. षटकाची झाली समाप्ती आणि नवीन म्हणजे जुना चेंडू त्या ठिकाणी पुरवला जातोय. शेवटचे 6 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत या इनिंगचे. समीर बुरकुंड असेल किंवा मग निमेश थापड, दोन्ही एकापेक्षा एक चांगली कामगिरी करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी यशस्वी ठरत असताना आणि आता मात्र आपण पाहू शकता जरी टॉस गमावला असला तरी सुद्धा दिला जो होतं ते आमंत्रण फलंदाजीचं ते स्वीकारलं आणि सुंदर अशी फलंदाजीला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. पाणी मैदानामध्ये पाठवून द्या. वैभव बॉलिंग मार्कवरती. मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये केली होती वैभव याने. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट चेंडूची नोंद आली. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 31. दरम्यान वैभव अजून एक वाईड या ठिकाणी हाताळा पुढे पोहोचतोय तो म्हणजेच 32. हॅलो चेक. वैभव यांचा पुढचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्वेअर लेग पंचांच्या नक्कीच डावीकडनं या ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 2 धाब्यानं धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती धावा लागले जातात त्या 34. बघा जसं म्हटलं जात आहे की इकडे थेंबे थेंबे तळसाचे तशाच पद्धतीने सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली होती या इनिंगच्या. त्यानंतर धावसंख्या जी वाढवली ती योगेश याच्या षटकामध्ये आपल्याला वाढलेली दिसते. आता मात्र चेंडू टाकून झालाय फक्त 1 आणि धावा दिल्यात त्या एका चेंडूमध्ये 4. वैभव याने धावसंख्या आहे ती 34 धावा. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. धावफलक आता मात्र कायम. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकाचा हा दुसरा चेंडू होता जो की डॉट चेंडू समीर याच्या माध्यमातून खेळून काढलाय. 4 चेंडू अजून सुद्धा शिल्लक असतील. 4 चेंडू शिल्लक या इनिंगचे.
ऑन साइडला समोरच दिला होता चेंडू. मिड विकेट क्षेत्रातल्या शतरक्षकाला संधी नाहीये. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या होते ती म्हणजे 40 धावा. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. जबरदस्त फटका होता समीर याच्या बॅटमधनं आला होता. समीर वैयक्तिक आपण जर पाहिलं तर 27 या धावसंख्येवरती 11 चेंडूमध्ये तो खेळताना दिसतोय. समीर बुरकुन 4 चेंडूमध्ये 8 धावांवरती. निमेश ऑन साइडला अजून एक क्रॅकिंग शॉट मिडल ऑफ द बॅट. या ठिकाणी चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. काय जबरदस्त क्रिकेट बघा कशा पद्धतीने फटका खेळलाय. गोलंदाजाने संत साबत सुरुवात केली मात्र समीर याने त्या चेंडूमध्ये नक्कीच धावा भरल्या. 6 आणि 6 अशा 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार. धाव संख्या 46 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक असतील. हा चेंडू आपण जर पाहिला तर नक्कीच एक चांगला चेंडू आहे. समीर याला वाईट हवा होता मात्र चेंडू यष्टांच्या वरनं ट्रॅव्हल होताना आपण जर पाहिलं तर नक्कीच बघायला मिळालं होतं. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. धाव संख्या 46. ऑन साइडच्या दिशेनं चेंडू खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करेल आणि ते मात्र झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. समीर बाद झाला आणि मला वाटतं 33 या धावसंख्येवरती समीर बाद झालेला आहे. 14 चेंडूमध्ये 33 धावा करून. तर षटक सुद्धा समाप्त झालं. धावसंख्या झाली 46. 47 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलं आहे आई सोनसरी तांबडमाळ या संघाच्या.
योगेश आणि अतुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मार्कवरती गोलंदाज झाला आहे तो म्हणजे महेश भोईर आहे. महेश भोईर याला पाहिला गेल्या वर्षी गोलंदाजी करताना चांगला क्रिकेट त्याने खेळला होता. व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. मला वाटतं अष्टभुजा लहुपाडा या संघाने पलाटपाड्याच्या टुर्नामेंटमध्ये चांगलं काम केलं होतं. मला वाटतं त्या मैदानावरती तिकडे स्पर्धा सुरू असताना त्या स्पर्धेमध्ये या संघाला मी पाहिलं होतं गेल्या वर्षामध्ये. चांगली गोलंदाजी महेश याच्या माध्यमातून झाली होती. मध्ये चेंडू खाली स्वतः महेश चाललाय आणि या ठिकाणी झेल मात्र सुटलेला आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा या सहजतेनं पूर्ण झाल्यात. हा झेल या ठिकाणी नक्कीच पकडणं महत्त्वाचं होतं कारण की दोन्ही फलंदाज जे आहेत अतिशय महत्त्वाचे फलंदाज आहेत आणि ही जोडी जर शेवटपर्यंत राहिली तर सहजतेनं सामना हा घेऊन जाईल ही नक्कीच हा विश्वास आहे तांबडमाल संघाच्या प्रेक्षकांना सुद्धा. धावसंख्या आपण पाहू शकतात 3 धावा या एका चेंडूवरती. एक वाईड आणि 2 धावून काढलेल्या अशा धावा आल्यात. जे टार्गेट आहे ते टार्गेट कितीचं तर 47 धावांचं टार्गेट आहे. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चेंडूला टाकलाय. शतरक्षक आहेत मात्र 2 शतरक्षक चांगल्या पद्धतीने चेंडूला व्हॉलीबॉल पद्धतीने अडवलाय. सध्या व्हॉलीबॉलचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील यंगस्टारच्या स्पर्धेमध्ये वसई तालुका कला क्रीडा महोत्सवामध्ये. या 2 धावेनं धावफलक पुढे सरकते 5 या धावसंख्येवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र आपण पाहू शकता एक साऊंड या ठिकाणी क्रिएट झाला होता. मात्र थोडीशी अपील या ठिकाणी हात उंचावले गेले. मात्र अपील नंतर आपण जर पाहिलं तर ती अपील या ठिकाणी जास्त रिस्पॉन्स करण्यालायक नव्हती. शतरक्षकांना सुद्धा समजलं त्यामुळे आपण पाहतोय की हा चेंडू बॅटला लागून या ठिकाणी आला असावा आणि तेच घडलं गेलंय. धावसंख्या 6 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. महेश याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा दिल्यात. विजयासाठीची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर नक्की 47 धावांचं टार्गेट आहे. 47 टू विन. प्रत्युत्तरा दाखल काय सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकता. तर नक्कीच बॅटिंग साईडनं वाईटचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. वाईटचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केलाय अंपायरच्या माध्यमातून. धावसंख्या आहे ती 7.
दरम्यान हा चेंडू निर्धाव या ठिकाणी आपण पाहू शकता. एक चांगला चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला. आपण जर पाहिला तर धावसंख्येमध्ये जी भर पडली होती वाईटच्या रूपानं तिथेच धावसंख्या थांबलेली आहे. एकूण स्कोर जर आपण पाहिला तर 7 धावांवरती आणि चेंडू टाकून झालेत आतापर्यंत ते म्हणजे 4. महेश भोईर हा गोलंदाजी मार्कवर. सुरेख गोलंदाजी. अतुल याला थांबवण्याचा प्रयत्न आतापर्यंत तरी यशस्वी झाला मी म्हणेन. वाईट आणि इतर एक्स्ट्रा दिल्या असतील हरकत नाही, मात्र अतुल याला चांगल्या एरियामध्ये गोलंदाजी केली जाते. हा एरिया पकडून ठेवलाय आणि त्यामुळे आपण पाहू शकतो अष्टभुजा वसई संघाने सध्या तरी आपण जर बघितलं तर एक चांगलं क्रिकेट दर्शवले गोलंदाजी करत असताना. 5 चेंडू टाकून झालेत. 5 चेंडूमध्ये 8 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 3 षटकांचा सामना. याचाच अर्थ आपण जर पाहिला तर 15.66 ची सरासरी ही नक्कीच या ठिकाणी राखायची आहे. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक नाहीये तिकडे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या चौकानिशी धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. षटक झाले समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद आई सोनसरी तांबडमाळ संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच 12. 35 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये धावसंख्या आहे ती 12. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा हव्या त्या 35. कुठला गोलंदाजी मार्कवरती मला वाटते समीर भुरकुंड याला आमंत्रित केला गेलाय. समीर एक अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी करताना 33 धावा त्याने 14 चेंडूमध्ये केल्यात. तर गोलंदाजीसाठी तो नव्याने त्याला आमंत्रित केलं गेलेलं आहे. फलंदाजी चांगली झाली, आता गोलंदाजी कशी करतो ते पाहणं गरजेचं आहे. मात्र अतुल याच्या संघाला त्याच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. अतुल याचा हा संघ जो आहे तो स्थानिक संघ आहे. तांबडमाल परिसरातला, या कामन परिसरातला हा संघ आहे आणि त्यामुळं नक्कीच प्रेक्षकांची जी नक्कीच भावनिक साथ आहे ती तांबडमाल संघाला मिळते. ऑफ साईडच्या दिशेनं सुरेख चेंडू, वाईड यॉर्कर या ठिकाणी हाताळला गेलाय. सुंदर शतरक्षण. 1 धाव फक्त मिळेल, एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. या धावसंख्या होते ती 13 आणि आता मात्र 11 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. मोठ्या पटक्यांचा नक्कीच थोडासा दुष्काळ पडलेला आहे असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो वाईट बॉल, वाईटनं धावफलक थोडासा पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. आता मात्र धावसंख्येची जी अजून गरज आहे ती म्हणजे 33. समीर भुरकुंड याने थोडासा ऑफलाईनच्या दिशेनं, ऑफ साईडच्या दिशेनं गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात केली होती. आता थोडासा आतमध्ये घेतला चेंडू, त्या ठिकाणी शतरक्षक चेंडू उचलेला आणि फेकेल तोपर्यंत 1 धाव ही नक्कीच मिळाली जाते. एका धावेनं धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. समीर 2 चेंडू टाकलेत, 3 धावा त्याने दिल्यात. सिंगल डबलनं जास्त मला वाटतं फरक पडणार नाहीये. मात्र मी म्हणेन तांबडमाळ संघाला की काही ना काही एक्स्ट्राच्या रूपानं मला वाटतं जास्त मोठ्या धावा एखाद्या षटकामध्ये नक्कीच एखादा प्रयत्न हा व्हायला हवा, अन्यथा थोडासा सामना दूर जाताना दिसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेनिशी धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजे 19 धावा. 9 चेंडू 28 धावांची गरज, कारण की 47चा एकूण टार्गेट आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात आणि त्या 19 धावा धावफलकावरती लागण्यासाठी 9 चेंडू खर्च केलेत. आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धावांची गरज आहे. समीर याच्या या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा या 3 चेंडूमध्ये घेतलेल्या गेलेल्या आहेत. समीर बुरकुंड राईट अमोर द विकेट. लॉर फुल टॉस, सावेमध्ये चेंडू, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी ते मात्र जबरदस्त शतरक्षण फसला जातोय तो म्हणजे अतुल ठाकरे. आणि नक्कीच गरज होती मोठ्या फटक्यांची, इथे थांबणं महत्वाचं नव्हतं. एक महत्वाचा गडी जो होता, जो की फॅक्टर ठरू शकला असता, तो मात्र इकडनं
बाद होताना दिसतोय. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल तो वैभव दळवी. चेंडू शिल्लक असेल ते म्हणजेच 8 आणि धावांची गरज असेल ते 28. 8 चेंडू 28 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांचा या ठिकाणी उत्साह पाहता आपण जर पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी होत आहे हे नक्कीच बघायला मिळत आहे. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये आणू शकतो तो म्हणजेच आई सोनसरी तांबडमाळ या संघाला. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वैभव याचा चांगला फटका आहे मात्र तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण झालेलं नाहीये. 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती. 26 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असेल ते अवघे 7 चेंडू आणि 26 धावा. एका मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. हा चेंडू जर आपण पाहिला वाईट बॉल. धावफलक पुढे सरकला गेला. समीर काही ना काही एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मग एक लाईन जी आहे वाईड लाईनच्या आसपास गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. राईट मोर द विकेट. ऑन साइडच्या दिशेनं वैभवाच्या बॅटमधनं आलेला सुंदर आणि प्रेक्षणीय दमदार षटकार. धावफलकावरती फरक पडलाय. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावा. काय घडतंय काय बिघडतंय इथे मात्र या शेवटच्या षटकामध्ये सामना हातामध्ये आलाय तो म्हणजेच आई सोनसरी तांबडमाळ या संघाच्या. कुठला गोलंदाजी मार्क पडते. जयेश वाडू ज्याने की आजच्या दिवसामध्ये एक मात्र हॅट्रिक मिळवली होती तो जयेश वाडू मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू 19 धावांची गरज आई सोनसरी तांबडमाळ या संघाला जिंकण्यासाठी. राईट आर्म वर द विकेट. आता मात्र हा चेंडू बघा ज्या पद्धतीने चेंडूने ट्रॅव्हल केला. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र आपण जर पाहिलं तर 4 धावा आल्यात. 4 धावेनिशी धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 32 या धाव संख्येवरती. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावा. रंगतदार स्थितीमध्ये हा मॅच रोमांचित करणारा हा सामना आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळतोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडूला आपटलं होतं. हाईट देण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. चार चेंडू 9 धावांची गरज. चला नवीन चेंडू इकडनं आला असेल तर यस चेंडू आहे तिकडे. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. आजचा खास करून या ठिकाणी ज्यावेळेस क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं त्यावेळेस एक चांगली तयारी होती आणि पाहूया काय घडतंय. ओ हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी झेल मात्र पकडलाय. हा कॅच होता का मॅच होता. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आपल्याला बघायला मिळेल कारण की 9 धावांची अजून सुद्धा गरज आहे आई सोनसरी तांबडमाळ संघाला. 3 चेंडू 9 धावा. जो मागील 3 सामन्यांमध्ये अतिशय चांगली कामगिरी करत होता
मॅच फिनिश करत होता खेळपट्टीवरती थांबून, तो खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. काय घडलंय हे नक्कीच आपण पाहिलंय. आता मात्र अजय कानात हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त मॅच टर्निंग पॉइंट. जो खेळाडू त्या ठिकाणी होता, ज्याने झेल टिपलेला, स्वतः संघाचा संघनायक आहे. सुंदर असा रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बघायला मिळाला असेल. विशाल थापड बघा, स्वतः कोसळला मात्र चेंडू सोडलेला नाहीये आणि याला म्हटले जाते कमिटमेंट. ही कमिटमेंट क्रिकेटमध्ये फारच महत्वाची आहे. आत्मविश्वास दिला. 3 चेंडू 9 धावांची गरज. हो, या ठिकाणी ते मात्र काय घडेल आणि काय बिघडेल. तर 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. टेनिस विश्वामध्ये रेकॉर्ड आहे, एका चेंडूमध्ये 9 धावा झाल्या. इथे 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. संध्याकाळचं सत्र पुन्हा एकदा प्रेक्षकांना, आमच्या स्थानिक प्रेक्षकांना नाराज करेल की मग वसईच्या प्रेक्षकांना इथे नाराज करेल, पाहणं गरजेचं आहे. 2 चेंडू 9 धावा. 2 बाउंड्रीज आल्या तरी सुद्धा जिंकता येणार नाही. मात्र एक षटकार आणि एक चौकार अपेक्षित आहे. हॅलो, शेवटचे हे 2 चेंडू 9 धावांची गरज. जयेश वाडू याच्या गोलंदाजीमध्ये ज्यावेळेस योगेश खेळत होता त्यावेळेस वाटत होतं की सहजतेनं सामना आलाय. मात्र आता सामना अजून सुद्धा फसलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र 3 धावा धावाव्या लागतील. त्यानंतर आपण पाहतोय की त्या षटकाराला जागा राहील. पाहणं गरजेचं काय घडतंय. तर नक्कीच आपण पाहू शकतो. दोन धावा आल्यात. 1 चेंडू 7 धावा. होत नाही असं नाही. या ठिकाणी आपण पाहिलं तर खोलांड्याच्या मैदानावरती एका चेंडूमध्ये 7 धावा झालेल्या आहेत. मात्र इथे सामना खिचामध्ये टाकतोय अष्टभुजा वसई संघ. खूप खूप अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल मी नक्कीच आई सोनसरी तांबड महाराज संघाचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला खेळाडूंना विनंती करतोय दोन्ही संघाच्या एकमेकांना नक्कीच शुभेच्छा द्यायच्या आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. तर तांबडमाळ संघाने मैदानामध्ये येऊन समोरच्या संघाला हस्तांदोलन करायचं आहे.